होणार नाही एवढं नक्की. ठीक आहे, पुन्हा येतो तुमच्याकडे. नरेश म्हस्केजी इकडे आहेत. म्हस्केजी, थेट आरोप पुन्हा एकदा झालेला आहे. एकतर बिनविरोधचा मुद्दा आहेच की जो चर्चेमध्ये आहे आणि लोकांमध्ये त्याच्यामध्ये चर्चा आहे, नेत्यांमध्ये चर्चा आहे, पण त्यांचा जो मुद्दा आहे की पैसे वाटप आणि निवडणूक जिंका, हेच कल्चर आहे आता. हे बघा, मुळात ज्या जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्या संदर्भात ते सातत्याने टीका करतायत की पैशाचा बाजार मांडला आहे. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण का करत नाही की तुम्हाला उमेदवार भेटू शकत नाही. ऐरे गैरे कोणतरी गोळा करायचे, त्याला एबी फॉर्म द्यायचा आणि तो माणूस जेव्हा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते गोळा करायला जातो तेव्हा 4 कार्यकर्तेसुद्धा त्याला जमत नाहीत आणि मग तो काय करतो, मला कशाला बळीचा बकरा बनवलं, त्यापेक्षा मी मागे घेतलेली बरी. हा का नाही तुम्ही विचार करत की या ठिकाणचं जे नेतृत्व आहे, समजा ठाकरेंचं जे नेतृत्व आहे ते कुचकामी ठरत आहे, ते लायक ठरत नाही आहे, त्यांना उमेदवार भेटत नाही आहेत. आता तुम्ही जर उभाटाचा विषय घेतला की ज्या जागा वर्षोनवर्ष शिवसेना ज्यावेळी एकत्र होती त्या जिंकलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवार भेटत नाही आहेत. तुमचा उमेदवार भेटला तर त्या निवडणूक केंद्रामध्ये जातो आणि अर्ज मागे घेतो. तुम्ही आत्मपरीक्षण का करत नाहीत की तुम्ही नेतृत्व करण्यासाठी लायक नाही आहात. ठाण्यामध्ये तुम्ही संपलेले आहात, कल्याणमध्ये तुम्ही संपलेले आहात, तुम्ही उमेदवार देऊ शकत नाही, तुम्हाला माणसं मिळत नाही आहेत, त्यामुळे तुमचं ते फेल्युअर आहे हे सुद्धा तुम्ही मान्य. ठीक आहे, त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. हे म्हणतात तुमच्याकडे उमेदवार नाही आहेत, तुम्ही संपले